गोलंदाज मार्क वर सज्ज असेल गोलंदाज अभिषेक. आजच्या दिवसातला हा 7वा सामना आपण पाहू शकतायत. सर्व रसिक प्रेक्षकांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगली मेहनत आमच्या आयोजकांच्या माध्यमातून जरूर घेतली गेली आहे. डे नाईट ही स्पर्धा आपण पाहू शकतात. उद्याचा अंतिम दिवस असेल. अंतिम रजनी कोणाच्या नावावर असेल. आकर्षक अशी ट्रॉफीज 33,333 रुपये. चला नेटमध्ये कोणीही खेळायचं नाहीये. पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय. क्या बात आहे. सुपर. चेंडूवर षटकार ठोठावला गेलाय. असं वाटतंय आपण पाहू शकतात की आधीच म्हणजे विचार केला होता की पहिल्या चेंडूवर मी षटकार ठोठावेन आणि तेच दाखवून दिलंय लाखन या फलंदाजांना. चला नेटमध्ये कोणीही प्रॅक्टिस करायची नाहीये. जे नेटमध्ये प्रॅक्टिस करतायत आपल्याला विनंती असेल कोणी तिथे खेळू नये. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. कुठेतरी घाई केली जाते की काय क्षेत्ररक्षक आहे परंतु काय घडलं जातंय. झेल टिपणं खूप गरजेचं होतं कारण महत्वाचा खेळाडू होता लाखन. लाखाने पहिल्या चेंडू षटकार ठोकला होता आणि त्याला जीवनदान दिलं जातंय. झेल टिपण्याचा प्रयत्न करायला हवा होता परंतु कुठेतरी प्रयत्न केला नाहीये. 8 धावा या फलकाला लागल्या जात आहेत. 8 रन स्कोर कार्ड. षटक क्रमांक पहिला अभिषेक. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. आता क्षेत्ररक्षक आहे कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. बॅक टू द डगआउट लाखन. पहिला धक्का लागतोय तो टीम अवनी 11 या संघाला. संख्या जाऊन पोहोचतोय ती आपण पाहू शकताय. तब्बल 8 धावा 1 विकेटचं पतन झालंय. लाखांनी मात्र जवळ सुरुवात केली होती पण थोडीशी घाई केली की काय कारण 3 षटकाचा सामना आहे. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या होत्या तसं दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. आता अर्जुन येतोय. आधीच्या मॅच मध्ये करणी पाहिला होता आता अर्जुन येतोय. 3 चेंडू आणि धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा 1 गडी बाद होतोय. अभिषेकला मिळाली पहिली सफलता. सुपर झेल टिपला गेलाय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षण करतोय त्यात पुढे सिंगल येत आहे. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय. 9 धावा या धावफलकाला लागल्या जातात. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. 9 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. अवनी 11 हा प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तर अनस्टॉपेबल 11 क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहू शकतात. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावांची मोहर उमटवली जाते. पोहोचतोय. 6 फ्लाय होते. 15 रन्स 15 धावा या फलकावर. शेवटचा चेंडू असेल. अभिषेकवर मात्र हल्ले चढवले जात आहेत. सुपर. लाखन बाजूला आणि जबाबदारी श्यामने घेतली असं म्हणा हरकत नाहीये. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू हाताळला जातोय. वन बाउन्स सीमाशा पार. हाय तोय चौकार. 1 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 19 धावा 1 गडी बाद. अवनी 11 प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय एसडीचे.
स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर एक षटकाची समाप्ती झालंय. 19 धावा या फलकावर अवनी 11 हा प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. याज्ञिक येतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. पहिले षटक थोडंसं महागड षटक जरूर ठरलं गेलंय. आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोर पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 19 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बिग ब्लास्ट पाहायला मिळतोय. तो फलंदाज अर्जुन यांच्या बॅट मध्ये हा येतोय दमदार शानदार षटकार. आता जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला अर्जुन यांच्या बॅट मधून. धावसंख्या 25 रन्स, 25 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा क्या बात आहे. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर हाय तो खणखणी दमदार षटकार, 6 धावा. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले जातात अर्जुन यांच्या बॅट मधून. याज्ञिक याच्यावर मात्र हल्ले चढवले जात आहेत. 2 चेंडूवर 2 षटकार, क्या बात आहे. अर्जुन पुन्हा एकदा सज्ज आहे. तिसरा षटकार येईल का. प्रयत्न जरूर केला होता परंतु यावेळेस मात्र चेंडू डॉटच्या स्वरूपात आला होता. थोडासा रिलॅक्स केलं असेल कारण 2 चेंडू 2 षटकार आले होते. हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा या फलकात. 31 रन स्कोर कार्ड. डॉट चेंडू खूप मायने असेल कारण शॉर्ट टर्मचं क्रिकेट आहे. 3 षटकांचे सामने आपण पाहू शकतात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 31 धावा या फलकाला लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा क्या बात आहे. जबरदस्त प्रहार केला जातोय. जवळजवळ 100 मीटरवर मात्र हा षटकार हाताळला जातोय. क्या बात आहे. पोहोचते 37 रन, 37 धावा या फलकावर. आजच्या दिवसातला आपण पहिला 44 धावा हायएस्ट स्कोर होता. 45 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलं होतं पण या मॅचचा विचार केला तर षटक क्रमांक 2 आहे आणि 37 धावापर्यंत आतापर्यंत मजल मारतोय अवनी 11 हा संघ. यावेळेस मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 38 धावा या फलकावर. नेक्स्ट मॅच असेल अस्मिता मंडणगडचा हा संघ असेल. दुसऱ्या बाजूने वडगर 11 असे 2 संघ आमने सामने असतील. दोन्ही संघांना विनंती असेल 3 षटकानंतर आपण टॉससाठी या. अस्मिता मंडणगड आणि वडगर 11. शेवटचा चेंडू असेल. आणखीन एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का. 2 चेंडू आहेत का अजून. पुन्हा एकदा 2 चेंडू आहे. त्यावेळेस मात्र षटकार अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु षटकार येतोय आणि 6 धावांशी धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 44. अजून एक चेंडू आहे. 44 धावा आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोर 44 पाहिला होता आणि षटक क्रमांक इथे 2 आहे म्हणजे आजच्या दिवसाचा उच्चांक जरूर पाहायला मिळतोय. म्हणजे अजूनही 7 चेंडूचा खेळ शेष आहे. पुन्हा एकदा ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव. षटक आपण पाहिलं तर जवळ धावा खर्च केले आहेत. 26 धावाचे षटक आपण पाहिलंय. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावा 1 गडी बाद. सनील न्यू नवीन गोलंदाज यावेळेस मात्र पंच आमच्या दिशेने म्हणतात 9 चेंडूचा इशारा येतोय. आता फ्री हिटची संधी असेल.
2 षटकाची समाप्ती आपण पाहिली. धावसंख्येचा विचार झाला 45 आणि हा पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपात हाताळला जातोय. फ्री हिटची संधी आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र हा वाई सफर करण्याचा प्रयत्न, फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं आणि चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये. हा येतोय खणखणीत दमदार चौकार. फिफ्टी रन्स 50 धावा पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा फुलल्यांचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे, फंबल होतोय, तत्पूर्वी सिंगल असेल. अर्जुनने मात्र जबरदस्त फलंदाजी केलंय. प्रेक्षकांची मनं मात्र जिंकल्या आहेत. अतिरथची गाजवलं असं म्हणा हरकत नाहीये. 10 चेंडू आणि 31 धावांचं योगदान. क्या बात आहे, सुपर. अजूनही 4 चेंडू आहेत. एका बाजूने श्याम, सुपर. हा कमबॅक केलंय. असं चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील, कारण आतापर्यंत आपण पाहिले तर खूप महागडी षटक हाताळले गेले आहेत. पहिला 19 धावा, दुसरं षटक पाहिलं 26 धावा, अंतिम षटक आहे 3 चेंडूवर 5 धावा खर्च केल्यात सनी या गोलंदाजानं. यावेळेस मात्र पुन्हा फ्लिक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी इथे झेल सुटला जातोय आणि 2 धावाही बहाल केल्या जातात. झेल टिपणं खूप गरजेचं होतं, परंतु झेल निसटला जातोय. 2 धावांशी धावफलक पुढे जाते. धावसंख्या पोहोचतोय 53 रन्स स्कोर कार्ड. शेवटचे 2 चेंडू असतील. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अलंगाचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. तत्पूर्वी 1 धाव परिपूर्ण केली जात आहे. एकेरीने धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचत आहे 54 धावा या फलकावर. शेवटचा चेंडू असेल. 54 धावा. यावेळेस मात्र पंच आमच्या दिशेने वळत आहेत. 55 धावा या फलकावर लागल्या जातात. शेवटचा चेंडू 55 धावा या फलकावर. यावेळेस मात्र शेवट ही गोड केला जातोय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. आज मात्र अर्जुन ने मात्र प्रेक्षकांचे मन जिंकल्यात. तब्बल 5 षटकर त्यांच्या या इनिंगचा विचार केला. 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. इलेव्हन अँड अस्मिता मंडनगड. चला टॉस साठी या. अस्मित 11 मंडनगड अँड वडगर 11 अशा 2 संघामध्ये लढत असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नेक्स्ट मॅच अस्मित मंडनगड अँड वडकर 11 या 2 संघामध्ये ही लढत असेल. तर आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोर आपण पाहिला 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. जबरदस्त फलंदाजी केली. 11 चेंडू आणि 37 धावांचं योगदान मिस्टर अर्जुन. नॉट आउट. श्यामने सुंदर फलंदाजी केली. 5 चेंडू मागे 13 आणि लाखांना विचार केला 3 चेंडू मागे 8 धावा. चला लगेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जा.
चला दोन सलामी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 62 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. अर्जुन पुन्हा येतोय गोलंदाजी बार्क व ज्याने मात्र सुपर फलंदाजी केली. 11 चेंडू 37 धावांचं योगदान. तर दोन फलंदाज ॲग्निक आणि आदित्य अशी जोडी आपण त्यांच्या आतमध्ये. अर्जुन गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. 62 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. बेस्ट ऑफ लक पो टीम. मॅचला सुरुवात झाली. चला अर्जुन थोडं स्पीडअप करा. पहिला चेंडू ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल मात्र रोखू शकत नाहीये. श्रीगणेश केला जातोय. या सिंगलने धाव फलक एक धाव ही फलकार. 62 धावांचं एक भलं मोठं लक्ष आहे. जवळजवळ तुम्ही पाहिलं तर 21 धावा प्रति षटक म्हणजे 3 षटकार येणं गरजेचं असेल. धावा येऊ शकतात या मैदानाचा विचार केला तर. चौकार षटकार आपण पाहू शकतात. फलनासाठी नंदनवन असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या एक धाव ही फलकार पाहायला मिळते. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. चांगले क्षेत्ररक्षण फेकी करत आहेत. तत्पूर्वी सिंगलने धाव फलक पुढे जातोय. दोन धावा या फलका. चेंडू फेकून झाल्या. दोन सिंगलने काम होणार नाहीये. हवाई सफर इथे काढावी लागेल. टिट फॉर टॅटचं उत्तर तुम्हाला इथे द्यावं लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का परंतु नकार येतोय. चांगली फेकी पाहायला मिळतंय. सिंगलच्या साहाय्याने धाव फलक पुढे जातोय. 3 रन स्कोर कार्ड. 3 धावा या फलकावर. प्रवीणजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम डीबीएन लाईव्ह सुपर टीम वर्क करताना पाहायला मिळतंय. सुपर डीजे वादन श्री डीजे जरूर पाहायला मिळतोय. ऐकायला मिळतोय. मॅच टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जाईल खाली. विकेट किपर कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. फर्स्ट विकेट डाऊन होतोय. पहिला गडी बाद होतोय 3 या धावसंख्येवर. अक्षय अक्षय न्यू बॅटर दाखल झालाय. धावसंख्या 3 धावा 1 गडी बाद होतोय. अनस्टॉपेबल परफॉर्मन्स तुम्हाला करावा लागेल. फक्त नाव असून चालणार नाहीये. धावसंख्या 3 धावा 1 गडी बाद होतोय. पुलरांचा चेंडू होतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येते. तत्पूर्वी सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. हा न करताना इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. दुहेरीने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 5 रन स्कोर कार्ड. 5 धावा या फलकाला लागत आहेत. 5 धावा या फलकाला. चेंडू फेकून झाल्यात 5. अंतिम चेंडू क्या बात आहे. अर्जुन सुपर कामगिरी. आज अर्जुनचा दिवस आपण पाहिला तर जबरदस्त कामगिरी केली. चांगली गोलंदाजी केली. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि बॅटिंगमध्ये आपण 37 धावांचं योगदान दिलंय. फक्त 5 धावा या फलकावर. 1 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय. ऐकूया एक छोटीशी धून.
अर्जुन आता करण, क्या बात आहे, करण येतोय गोलंदाज मार्कवर. धावसंख्या फक्त 5 धावा या फलकावर. पुन्हा एकदा करणवर हल्ले चढवून जात आहेत. हवाई सफर आता तुम्हाला घडवावी लागेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. इथे धावपात करण्याची नामी संधी होती, परंतु डायरेक्ट फेकी आली असतं तर नक्कीच धावपात झाला असता फलंदाज. परंतु जर त्याला थरा नाहीये, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने धावफलक 7 धावा या फलकावर. हवाई सफर घडवावी लागेल, अन्यथा या स्पर्धेतून आपण बाहेर जावं लागेल. कारण 62 धावांचं भलं मोठं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. करण पुन्हा एकदा सज्ज होतो मार्कवर. यावेळेस मात्र इष्टांच्या भरून चेंडू निघून जातोय. सुपर कामगिरी केली जाते गोलंदाजांच्या माध्यमातून. अर्जुनने फक्त 5 धावा कसा केल्या, तदनंतर करण चांगली गोलंदाजी करते. पहिल्या चेंडूवर जरी 2 धावा आल्या तरी दुसरा चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपात हाताळला जातोय. पुन्हा एकदा हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आहे. विकेट क्रमांक 2. दुसरा धक्का लागतोय तो अनस्टॉपेबल 11 या संघाला 7 या धावसंख्येवर. न्यू बॅटर आता अडचणीत आहे. अनस्टॉपेबल 11 संकटमोचक कोण ठरेल. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकार चौकार ठोठावे लागतील, कारण धावसंख्या फक्त 7 धावा या फलकावर. 9 चेंडू आणि 55 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला हिट करावं लागेल. यावेळेस मात्र पहिला षटकार येतोय सनील यांच्या बॅट मधून. 9 चेंडूचा इशारा पंच दर्शवतात, म्हणजे अजूनही तुम्हाला 7 षटकार ठोठावे लागतील. नऊ चेंडू आणि 48 धाब्यांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक चेंडूवर हिट करावा लागेल. सनील पहिला चेंडू फेस करताना षटकार जरूर ठोकला गेलाय. डान्सिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसता जाईल का. फ्री हिटचा चेंडू आपण पाहू शकतात. जेव्हा जेव्हा फ्री हिट असतो तेव्हा झेल टिपल्यानंतर आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण झेल टिपणं एक आनंद व्यक्त करतायत. परंतु इथे जीवनदान मिळतंय. फ्री हिटचा चेंडू होता, धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती तब्बल 16 धावा या फलकावर. आता 8 चेंडू आणि 46 धावा. ज्यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू पंच आमच्या दिशेने वळतायत. ऑफस्टिकला सोडून जाणार चेंडू, धावसंख्या 1ने फ्लाय होते. आता 8 चेंडू आणि 45 धाब्यांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर हिट, बिग हिट करावा लागेल. 8-45 समीकरण. पुन्हा एकदा शबल ऑन करण्याचा प्रयत्न, चेंडू पैचा संपर्क झाला नाहीये. आता 7 चेंडू आणि 45 धावांचं समीकरण असेल. सात चेंडू 45 धावा असं समीकरण. एक धाव परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न असेल का. तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. दुहेरी आणि षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. धावसंख्या धावून पोहोचतोय ती 18 धावा या फलका लागल्यात आहेत.
43 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 43 रन्स म्हणजे अशक्य असं आव्हान आहे. आपण पाहिलं तर फक्त एक षटकार या इनिंगचा विचार केला. 19 धावा फलकावर मार्क वर आलाय गोलंदाज शाम. आज की शाम किसके नाम. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, झेल टिपण्याचा प्रयत्न अर्जुनने जरूर केला होता. तत्पूर्वी 2 धावा ते कंप्लीट केल्या आहेत. थोडीशी खराबपैकी पाहायला मिळतंय. आता सिंगल डबलने काही होणार नाहीये, परंतु थोडीशी धावसंख्या चा उंचाक गाठू शकतोय. कमी धावेने पराभूत होऊ शकतोय. 21 धावा या फलकावर 21 रन स्कोर कार्ड. शेवटचे 5 चेंडू आहेत. नेक्स्ट मॅच वडगर विपक्ष पाहायला मिळेल अस्मिता मंडनगडचा हा संघ असेल. अस्मित एक धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावा. अस्मित मंडनगड विपक्ष वडगर 11 असा सामना असेल. नेक्स्ट मॅच ज्यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू अवांतर चेंडू घोषित केला जातोय. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय अवनी 11 आज संघ. अनस्टॉपेबल थोडासा गोलंदाज खराब गोलंदाजी आपण पाहिली आणि अर्जुनने सुपर फलंदाजी केली. 11 चेंडू मागे 37 धावा. पुन्हा एकदा सुपर कामगिरी करतायत गोलंदाज. इथे विकेटचं पतन होईल. धावबाच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. आउट केला नाहीये. आमचा टाइम वाचवत आहेत. तर शेवटचे 4 चेंडू आहेत. फक्त औपचारिकता बाकी आहे. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी. इथे विकेटचं होतंय पतन. वादन करतायत. शेवटचे 3 चेंडू आहेत आणि फक्त औपचारिकता बाकी आहे असं म्हणा हरकत नाही. 11 सुपर कामगिरी केली या मॅच मध्ये. अनस्टॉपेबल थोडासा बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतो. शेवटचे 3 चेंडू फक्त औपचारिकता बाकी असेल. अजिंक्य नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी. चला नेक्स्ट फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. अमन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. आता शेवटचे 2 चेंडू असतील. चला थोडासा स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 2 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 22 धावा धावफलका लागल्या जात आहेत. आता फक्त शेवटचा चेंडू असेल. अशा रीतीने अवनी 11 हा संघ विजयश्री प्राप्त करते. अभिनंदन आणि हार्डलक. अनस्टॉपेबल 11 संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आपले मनपूर्वक आभार असेल. अशी मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपल्यासोबत जहीर सर जोडले जातील. तत्पूर्वी जाऊया क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. नेक्स्ट मॅच